नमस्कार सर्वांना, स्वामीचरण या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझी मी तुम्हाला ओळख करून देते। तर मी आहे ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेटे। तर आता टॉपिक म्हणजे इंद्रजाळ। तर इंद्रजाळ बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। कसं वापरायचं, काय करायचं, कुठे ठेवायचं, कुठे भेटतं, काय भेटतं, ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे। तर अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर ओरिजिनल इंद्रजाळ हे कसं दिसतं आधी बघून घ्या, नंतर आपण पुढची माहिती घेऊया। तर हे जे आहे तर हे ओरिजिनल इंद्रजाळ आहे। तुम्ही याचा घेर बघू शकता, छोटी मोठी साईज यामध्ये असते। तर अशा प्रकारे इंद्रजाळ असायला हवं आहे। जितकी साईज मोठी तितकं चांगलं असतं हे इंद्रजाळ। तर माझ्याकडे अशा प्रकारचं इंद्रजाळ आहे। तर हे जे इंद्रजाळ आहे अत्यंत दुर्मिळ आहे। वशीकरण झालं, तुमचा व्यवसाय झालं, तुमचं घर झालं, तुमच्याशी कोणती समस्या नाही त्याच्यासाठी हे इंद्रजाळ काम करत नाही। तसंच या इंद्रजाळाचा जो वापर आहे हा वशीकरण प्रयोगमध्ये, तंत्र प्रक्रियेमध्ये जास्त केला जातो। तर सगळ्यात आधी हे इंद्रजाळ जे आहे हे आपल्याला समुद्रामधून प्राप्त होतं। तर लक्ष्मी प्राप्ती, तुमचा व्यवसाय चालत नाही, घरामध्ये वास्तुदोष आहे, घरामध्ये किरकिर होतात, घरामध्ये भांडणं यासारख्या गोष्टी जर होत असतील तर इंद्रजाळ तुम्ही आवर्जून या इंद्रजाळाचा वापर करावा। सध्या काही कारणाने हे इंद्रजाळ भेटत नाही आहे किंवा खूप कमी प्रमाणामध्ये भेटत आहे। जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही ते आवर्जून नक्कीच घ्या। तर आता बघूया याचा वापर कसा असतो। तर सगळ्यात आधी हे जे इंद्रजाळ आहे हे तुम्ही तुमच्या घरातल्या मुख्य दरवाजाच्या समोर लावायचं असतं। समोर म्हणजे तुम्ही घरामध्ये प्रवेश केला आणि डायरेक्ट तुम्हाला इंद्रजाळ दिसायला हवा। तसं तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी लावू शकतात, घरात लावू शकतात, जिथे तुम्ही काम करतात तिथे देखील तुम्ही हे छोटंसं इंद्रजाळ ठेवू शकता। तर हे इंद्रजाळ तुमच्यासाठी काय काम करतं तर तुमचं बॅड लक कमी करतं, तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करतो, वशीकरण पॉवर येते तुमच्यामध्ये। जसं तुम्ही दुसऱ्यांना बोलता त्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो, तसं तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच एक आकर्षण शक्ती निर्माण होते। जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा बिझनेस तुमचा चांगला चालत नसेल तर आवर्जून तिथे इंद्रजाळ नक्की ठेवा, तुम्हाला खूप छान याचा परिणाम नक्कीच बघायला भेटेल। इंद्रजाळ जे झालं ते कोर्ट कचेरीचे काम झालं, वशीकरण मध्ये झालं तरी याचा वापर केला जातो। तर कोर्टा संबंधित काम आहे तर मंत्र सिद्ध करून इंद्रजाळ जर तुम्ही सोबत जर घेऊन गेलात तर निकाल जो आहे हा तुमच्या बाजूने लागतो। असा खूप जणांचा अनुभव आहे। तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये विजय प्राप्त करून देणार हे इंद्रजाळ आहे। तसेच प्रेग्नेन्सी, जर प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा वारंवार मिसकॅरेजेस होतात तर याचा छोटासा एखादा तुकडा जर तुम्ही तुमच्या कमरेला बांधला तर आवर्जून याचा फायदा तुम्हाला नक्कीच बघायला भेटतो। प्रेग्नेन्सी चांगल्या प्रकारे होते, मूल बाळ टिकतं, ज्यांना गर्भपात वारंवार होतो त्यांच्यासाठी आवर्जून इंद्रजाळ हे खूप छान प्रकारे काम करतं। तर आवर्जून तुम्ही इंद्रजाळाचा वापर करू शकता, तुमच्या घरामध्ये करू शकता। जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि काही कारणाने ते वास्तुदोष आपल्याला घालवता येत नाही किंवा टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी किंवा वॉशरूम चुकीच्या ठिकाणी, बेडरूम चुकीच्या ठिकाणी, किचन चुकीच्या ठिकाणी असेल आणि तो वास्तुदोष जर तुमच्यासाठी काम करत असेल तर इंद्रजाळ जर तुम्ही घरामध्ये लावलं तर अतिशय ते चांगल्या प्रकारे काम करतं। वास्तुदोष तुम्हाला लागू होत नाही, घरामध्ये सुख समृद्धी भरभराट राहते, घरामध्ये आनंद वातावरण निर्माण होतं। तसेच नकारात्मक ऊर्जा देखील इंद्रजाळ कमी करतो। तर तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह काही गोष्टी वाटत असतील तर इंद्रजाळ ते देखील कमी नक्कीच करतो। तर इंद्रजाळाचा वापर हा अतिशय खूप सोप्या प्रकारे आहे। इंद्रजाळ जर शुभ मुहूर्तावर जर घरी आणलं तर अतिशय फायदेमंद ठरतं। याचे काही विशेष मंत्र आहेत, त्या मंत्राने हे सिद्ध करावे लागतात। अर्थात मी असं तुम्हाला सांगू शकत नाही ते मंत्र काय आहेत, कसे आहेत, तर त्याच्या मंत्राने इंद्रजाळ सिद्ध करावं लागतं, त्यावेळेस ते काम करतं। खूप जण माझ्याकडे क्लायंट म्हणून पण आलेले आहेत की इंद्रजाळ लावलं पण त्याचा काही फायदा होत नाही। तर तुम्ही ते मंत्र सिद्ध केलेला आहे का, कशा प्रकारे त्याची पूजा करता, तुम्ही कसं त्याला वापरता ते देखील महत्वाचं ठरतं। फक्त हे इंद्रजाळ घेतलं आणि भिंतीला लावलं असं होत नाही। तर इंद्रजाळाचा वापर आपल्याला योग्य प्रकारे करायला हवा आहे, योग्य प्रकारे करता येणं गरजेचं आहे। तर विशेष याचे मंत्र आहेत, विशेष याची पूजा आहे। जर पौर्णिमाला याची पूजा करावी लागते, याचे काही विशेष मंत्र आहेत। तुमची कोणती समस्या आहे, तुम्हाला व्यापार वृद्धीसाठी हवा आहे किंवा कोर्टा संबंधित हवा आहे, त्या विशेष मंत्राने हे तुम्हाला सिद्ध करावे लागतं, त्यानंतर हे काम करतं। तर अशा प्रकारे हे इंद्रजाळाचे फायदे खूप अनेक आहेत। तुमच्याशी कोणती समस्या नसेल की इंद्रजाळ त्यावर काम करत नाही तर आवर्जून जर तुम्हाला जर इंद्रजाळ भेटलं तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करते। इंद्रजाळ झाला, हत्ताजोड झाली, एकदम 100% काम करतात। माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे, माझ्या ऑफिसमध्ये कधीही माझ्या हे मागच्या साईडला लावलेलं असतं। तर अतिशय प्रभावी आहे इंद्रजाळ। तर नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकतात। यामध्ये छोटी साईज, मोठी साईज तुम्हाला प्रत्येक साईज मध्ये भेटतं। हे जे इंद्रजाळ आहे हे आमच्या घरामध्ये ऑलमोस्ट 15 ते 20 वर्ष झालं आहे। तर अशा प्रकारे याचा वापर होतो। तर आवर्जून जर तुम्हाला भेटलं तर नक्कीच घ्या। जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा।